तुम्ही दर महिन्याला पैसे किती वाचवता? पण विचार करा, फक्त वाचवले म्हणजे तुम्ही श्रीमंत होणार का? की गुंतवणूक केल्याशिवाय ते शक्य नाही. आज आपण पाहणार आहोत सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट यातला फरक आणि तुम्ही कुठे लक्ष द्यायला हवं. एक छोटी स्टोरी सांगतो तुम्हाला. राज आणि संदीप दोघे पण एकाच कंपनीत कामाला होते. पगारही सेम होता. पण संदीपकडे 5 वर्षानंतर स्वतःचे घर होते, म्युच्युअल फंड्स होतं आणि एमर्जन्सी फंड्स होतं. पण राजकडे फक्त तो सेव्हिंग करायचा, त्यामुळे त्याच्याकडे काहीच नव्हतं. यातील फरक काय? फक्त सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा. सेव्हिंग म्हणजे आपल्या उत्पन्नातून काही रक्कम बाजूला ठेवणे. उदाहरणार्थ बँकेतील खर्च, बचत खाते, रोख रक्कम, FD. यांना कसं असतं, जोखीम नसते, एमर्जन्सीला उपयोगी पडतात. परंतु याचे नुकसान पण भरपूर आहे. जसे की यांना व्याज नसतं, महागाईमुळे पैशाची किंमत घटते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्या पैशाला कुठंतरी कामाला लावणे. जसे की म्युच्युअल फंड्स, SIP, शेअर मार्केट, रिअल इस्टेट. इथे तुम्हाला 8 ते 12% व्याज भेटतं. परंतु इथं शॉर्ट टर्मसाठी नसतं, लॉंग टर्मसाठी असतं. जसे की 10-12 वर्षाकरता. तर तुम्हाला इथे एक तुमची ग्रोथ होईल. त्यासाठी काय योग्य आहे? जर तुम्हाला 6 महिन्यात मोबाईल घ्यायचा असेल तर सेव्हिंग करा. पण 3 वर्षांनी कार घ्यायची असेल तर SIP सुरू करा. म्हणजे दोन्ही गोष्टींचा योग समतोल ठेवा. एमर्जन्सीसाठी सेव्हिंग करा, फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट करा. सेव्हिंग तुम्हाला सुरक्षित ठेवते, पण इन्व्हेस्टमेंट तुम्हाला श्रीमंत बनवते. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत म्युच्युअल फंड्स डिटेलमध्ये बघूया. जाता तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. भारतातील 75% लोक फक्त सेव्हिंग करतात, पण गुंतवणूक करत नाहीत आणि म्हणूनच ते वाढत्या महागाईपुढे महागे पडतात. तुम्ही यांच्या यादीत आहात का? या गोष्टीवर खरंच तुम्ही विचार करा.